गुड मॉर्निंग. माझ्या आताच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नवीची चालली आहे मस्ती बघा कशी. सगळे कपडे आणि आपला आज नवरात्रीचा आहे दुसरा दिवस आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. हे बघा हिची बघा एवढी मस्ती ना, दिवसभर प्रणवीची मस्ती असते बरं का. दिवसभर चालू असते मस्ती बघा. हे प्लास्टिक घे, हे घे, ते घे चालूच असते. आणि आज काय स्वयंपाक केला नाही. आज फक्त केलं होतं, चपात्या केल्या, भाजी केली, वरण भात रात्रीचं होतं कारण की काल उपवास होतं. मग रात्रीचा वरण भात होता आणि ते गरम केलं. वरण भात चपात्यातच गरम केल्या. सकाळी या दोघांनी नाश्ता केला आणि संभव गेला ट्युशनला. आज माझी सगळी कामं आवरली आत्ताच. कपडे बिपडे पूजा वगैरे. काल लावली होती डोक्याला मेहंदी. काल केस डोकं धुतलं, परत रात्री तेल घातलं डोक्यावरती आणि आत्ता परत डोकं धुतलं बरं काय. कारण की मेहंदी लावली की दुसऱ्या दिवशी परत डोकं धुवायला लागतं आहे तेल घालून. म्हणून आता काय माहिती डोकं परत दुखतं आहे का माझं, कारण की मेहंदी लावलं की डोकं दुखतं माझं. इकडे तरी आता मी इकडं आल्यापासून, गावाला आल्यापासून एवढी तरी मेहंदी लावत नाही. पुण्याला होते ना मी, पुण्याला असायची तेव्हा म्हणजे 15-15 दिवसांनी मेहंदी लावायची, कारण की सुट्टी असायची आम्हाला, कधी आठवड्याने सुट्टी पडायची. मग 15-15 दिवसांनी आम्ही लावायची मेहंदी मेहंदी लावायचं. आणि व्यवस्थित म्हणजे तेव्हा संभव पण एकटाच होता. आता दोघं आहेत आणि स्वतःकडं पण लक्ष देता येत नाही, काय नाही. सगळं मुलांकडं जास्त करून मी माझं पिल्लूकडं लक्ष, संभवकडं पण लक्ष असतं, पण पिल्लू छोटी आहे ना म्हणून पिल्लूकडे जास्त लक्ष असतो. लक्ष म्हणजे दोघांकडेच सेम असतो. आपण दोन्ही मुलांना सारखा जन्म दिला असतो. पण तशी ती मुलगी आहे. मुलगी ही दिवस आपल्या घरी राहणारी आहे, बरोबर की नाही. आणि मी भेदभाव करतच नसते. आपल्या आई तर कधीच मुलांमध्ये भेदभाव करत नसते. पण मुलगी म्हटलं जरा मुलांचं पण काय, चला टी शर्ट घातलं, पॅन्ट घातली आणि केसा कमीमध्ये झालं. मुलींचं कसं 16 शिंगार असतो. नटापटा करायचा. आणि माझ्या प्रणवी 1.5 वर्षाची आहे, पण तिला खूप आवडतं व्यवस्थित राहायला तिला पण. आणि माझी दोन्ही मुलं खूप व्यवस्थित आहेत आणि मी पहिल्यापासून त्यांना व्यवस्थित ठेवते. ते खाय प्यायला नसेल चाललं, पण मुलं व्यवस्थित त्यांच्या अंगापत्र वगैरे व्यवस्थित, आंघोळ्या वगैरे म्हणजे टापटीपपणे ठेवते मी त्यांना. एकदम काय उठल्या पहिल्या त्यांच्या आंघोळ्या, मग खाणं पिणं असतं. आणि मला स्वतःलाच नाही का व्यवस्थित राहायला आवडत बरं का. तर माझ्या मुलं पण व्यवस्थित दिसली पाहिजे, हे माझं हे असते. मुलं कशी पण दिसत नाही, आपण हे करायचं, मुलांना ठेवायचं गबाळ्यासारखं आणि आपण चांगलं राहायचं, तसं नाही. मुलं पण चांगली, मी मुलांचं पहिलं बघते नंतर माझं बघते. पहिली गोष्ट तर मी माझ्याकडे स्वतःकडे लक्षच देत नाही. आता पुण्याला होते तेव्हा बापरे चालत यायचं कंपनीतून सुटल्यानंतर. आणि रस्त्याने ते पुतळ्याला कपडे लावलेले असायचे. कुठला आवडला की माझ्याकडे जर पैसे असेल तर मी पटकन घ्यायचे, नसले तर घरी जायचं, घरून जाऊन पैसे घेऊन यायचे पण घ्यायचे. तर कसं जवळजवळ दुकानं घेऊन यायची. जी आवडते तीच. एकदा कॅटलॉगची साडी आवडली आणि माझ्या बहिणीकडे पैसे होते, मी गेले आणि पटकन 3,500ची कॅटलॉगची साडी घेतली. मला आवडली की मी घेते, काय करते जीवाचं पण घेतेच, असं माझं सोबत. पण आत्ता नाही, आत्ता जे आहे तेच घालायचं, त्याच्यात जुनं ते सोनं करून गप्प बसायचं. आता नाही लक्ष देत, कारण की आता मला काय वाटतं की आपल्यापेक्षा मुलांचं जास्त असं आहे. आणि मेन म्हणजे माझी हाऊस कुणी केलं नाही आहे. मी माझीच हाऊस करायची. मी जॉब आज करायची आणि मी घरी पण डबे करत होती पुण्याला. पहिले सकाळचे डबे द्यायचे कंपनीचे ह्याचे पप्पाचे, आणि मग जॉबला पण जायचे. सकाळी जायचे 8 वाजता, डायरेक्ट 7 वाजता 7:30ला घरी यायची. संभवला टेक केअर म्हणजे पाळणा घरामध्ये ठेवलं होतं. आणि कसं कमवत होते, मग घ्यायला पण काय वाटत नव्हतं. जसं पाहिजे तसं राहता पण येत होतं. आणि शहरा ठिकाणी म्हटलं होतं आपण छानच राहतो, व्यवस्थित राहतो, टाकटीपणा. गावाच्या ठिकाणी आल्यावर ते उन्हात अनात फिरायचं आहे. तिथे कसं सकाळी एकदा गेले की संध्याकाळीच तिथून त्या कंपनीच्या AC मध्ये बाहेर पडायचं, असं असायचं. आणि गावा ठिकाणी नुसतं ऊन ही आमची AC झाली. कशाला पण जायचं, उन्हातूनच जायचं बाहेर काही आणायला. गावा ठिकाणी काहीच कोणती जवळ, तुम्हाला माहिती आहे खेड्यापाड्यातनं जवळ कोणतीच वस्तू नसते, खूप लांब जावं लागतं. आणि ते पण ह्या पोरांना, तुम्ही ते बऱ्याच व्हिडिओ बघितले असेल माझे, ह्या मुलांना घेऊन मला इकडे तिकडे फिरावं लागतं. काय करायचं मग, नवीन आहे शेवटीला. आणि एकटीवरती पडलं की ते करावंच लागतं सगळ्या गोष्टी. आणि आता मुलं आहेत म्हटल्यावरती मुलांसाठी तर करणं भागच आहे माझ्यासाठी. काय करणार.
मुलं पण घरी म्हणजे ही छोटी मुलं बसत नाही, म्हणजे मोठ्या भावावरच छोटी बसत, पण त्यांना पण उन्हात आणत नाही आणि आपली पण सुरक्षा राहत नाही एवढा उन्हात आणत सतत, म्हणजे प्रत्येक गोष्टीला उन्हात आणत बाहेर फिरायचा, जवळपास पण नाही कुठे. तिथे पुण्या ठिकाणी कसं भाजीपाला आणायचं असेल संध्याकाळी गेलो ना 7-8 वाजता तरी 5 मिनटात भाजी घेऊन यायचं. इथं नाही, इथं 20-15 मिनटं उभं राहायचं गाडीला, तेव्हा ती गाडी भेटणार, त्याच्यानंतर पुढे जाणार, तेव्हा ते मार्केटमध्ये भाजी घेणार, परत भाजी घेऊन आलं की ते मार्केटमध्ये थांबायचं, परत काय 20-15 मिनटं काय अर्धा पाऊण तास पण ते थांबायचं. असं इथे काय चालत जायचं पुण्याला असं होतं. तिथल्या इथंच नाही तर नाही गेलं तरी सकाळ भाजीवाले गाड्यावाले यायचे तिथं सोसायटीतून. खूप छान होतं तिकडं. बघूया आता जमलं तर जायचा विचार आहे, बघूया. शक्यतो अगोदर जे माझं आहे ते सगळे स्वप्न झाले की बघूया. आणि कसं आता संभवचं पण शाळा आहे, त्यामुळं इकडं तिकडं पण फिरू वाटत नाही. आणि जर इथनं आता इथून ॲडमिशन तिकडं ॲडमिशन इकडं, तर मित्रांनो मला पण इथं करमत नाही, सवय नाही मला गावाच्या ठिकाणी राहायची. पण कसे तरी 2 वर्ष आता काढले तर नाही करमत आहे परत. तर चला आपण भेटू नंतरचं आपण बोलू पुढे. बरं, बाय बाय. चला मला पण शाळेत जायचं सोडायला. बाय.